आम्ही इथं द्वारका इन म्हणून लॉज आहे तिथे थांबले होतो आणि काल रात्री आम्हाला काही दिसलं नाही, पण आज सकाळी उठल्यानंतर आम्हाला एक छानशी गोष्ट दिसली. त्याच्या समोर इथं घर दिसतंय, ते घर आहे आणि त्याची आकृती विमानासारखी बनवली. हे जे दिसतंय तुम्हाला ते तेच की विमानाची प्रतिकृतीचं घर बनवलंय. ते खूप मस्त दिसतंय इथून बघायला. ते सर्वांना आपण इथं या लॉजमध्ये थांबलो होतो आणि आपण आता चाललो आहे चित्रदुर्गला. चित्रदुर्गला इथे एक फोर्ट आहे, तो फोर्ट आपण व्हिजिट करणार आहोत आणि माघारी येऊन आपण लगेज वगैरे घेऊन पुन्हा पुढचा प्रवास सुरू करणार आहे. आता आम्ही सध्या 2 गाड्या घेऊन जातो आहे, एक आपली आणि एक राजेश पवार सरांची. आणि आता जाऊन चहा पिऊन पुढेचा प्रवास आपण सुरू करणार आहे. चित्रदुर्गला आधी जाणार आहे आणि चित्रदुर्ग फिरून पुन्हा माघारी येऊन लगेज वगैरे घेऊन पुढे आपला पुढे स्टॉप कुठला आपला आजचा कृष्णगिरी ना, कृष्णगिरीकडे आपण जाणार आहे. पुढे चालू चित्रदुर्ग येते आणि ते आपल्याला दिसतोय हा खूप मोठा असा किल्ला आहे. एंट्री गेट आहे इकडे समोर, हे एंट्री गेट आहे. पूर्ण वर जे दिसते असा मोठाच्या मोठा किल्ला आहे. जर असं आपण पुढे गेलो आपल्याला दिसेल किल्ला. बघतोय आपण पुढे किती मोठे मोठे दगड आणि हे आहेत. आणि इथं त्यांची सिस्टीम आहे, आपल्याला तिकीट घ्यायचं असेल तर ऑनलाईन QR स्कॅन करून गुगलवरनं तिकीट काढायला लागते. आपण ते तिकीट काढू आणि मग आज जाऊ पुढे. आपल्याला इथं बघा समोर एक बुरुज दिसतोय, तिथे वर पण आहे, पण जाणार आहे आता ते बघायलाच. आपण आता चित्रदुर्गमध्ये एंटर करतोय. हे एंट्रन्स गेट आहे या किल्ल्याचं आणि इकडे आपण बघू शकता ही सगळी तटबंदी आपल्याला दिसते आणि त्या तटबंदीच्या आत हे पूर्णपणे मोठा डोंगर किंवा टेकडी आहे. आणि इकडे पण तसंच आहे, मस्तपैकी संवर्धन केले, अजिबात कचरा नाही आहे, काय नाही आहे. ते चित्रदुर्गची सगळी माहिती दिली, मस्त आहे. आपल्याकडे किल्ल्याच्या भिंती अशा गोलाकार असतात, पण हे बघा चौकोनाकार ह्या भिंती आहेत. आणि भिंतीवर बघा इथे नंदी, एक आपली शिवपिंड आणि पुढं कुठल्या तरी देवीची मूर्ती दिसते आहे. मस्तपैकी बांधलाय किल्ला आणि एकावर एक दगड ठेवलेत सगळे. मध्ये काय भरलं नाही वाटतं यांनी, फक्त ठेवलेत दगडी. मस्त आहे किल्ला एकदम. राऊंड येते, किती राऊंड येते? 2-3. आणि इथं किल्ल्याचा दरवाजा आहे, 2 दरवाजे आहेत, एक छोटा दरवाजा एक मोठा. खूप मोठा आहे. आपण आता पहिला वर जाऊ, वरून आपल्याला छानसा व्ह्यू दिसेल. इकडच्या बाजूला छोटे छोटे केव्ज आहेत इकडे आणि इकडे पण बुरुज आहेत. आणि आपण इकडून आत आलो आत्ता मेन दरवाजातून. इथं आहे नाही, इथे टेम्पल तिकडं आहे, बनसागिरी टेम्पल तिकडं आहे. इथे काय एन्नेकोला म्हणून काहीतरी आहे, इथे कदाचित गुफा आहेत, छोटीशी गुफा आहे. तर पाण्याचं टाक आहे छोटस आणि ते खाली गुफा आहे. एवढी अशी गुफा आहे. इथे पाण्याची टाकी चौकोन एकदम. वर आलो, ते केव्ज बघितल्या. आता इकडे आपण चाललोय पुन्हा. जसं किल्ल्याच्या सुरुवातीला वाट होती भिंतीची चौरवाट, तशी चौरवाट आहे. आणि इथले सगळे बुरुज चौकोनी आकाराचे आहेत, आपल्यासारखं गोल आकार किंवा कर्व नाही आहे.
एकदम चौकोन आयताकारी सगळे मार्ग आहेत. त्याला दुसरा दरवाजा. दुसऱ्या दरवाजातून आपण आत जातोय आणि जंगल म्हणजे वनसंपत्ती पण भरपूर आहे किल्ल्यावर. कारण इकडे पण काय काय गोष्टी असेल तिथे एक दिसते, म्हणजे आपण म्हणतो जुनी वास्तू एक दिसते इकडे. इथे सगळं लिहिलंय काय काय आहे इकडे करून. सगळे टेम्पल्स आहेत ह्या साईडला आणि इकडे असं किल्ला आहे अजून वरपर्यंत आहे. तिकडे बुरुज आहेत वर सगळीकडे आणि एकदम छान स्वच्छ ठेवलाय किल्ला. आता आपल्याला तिसरा दरवाजा लागलाय. हा जा दरवाजा मोठा आहे की नाही. तिथं आहेत आपल्या दवंड्याच म्हणतो ना आपण. दवंडी नाही, आपण काय म्हणतो याला, नगारखाना. नगारखाना ना. 2 नगारखाने तिथं दरवाजाच्या खुंटेत. एकदम सुस्थितीत आहे किल्ला. हा किल्ल्याचा इथं नकाशा आहे. हा दरवाजा. इथं लगेच बारीक आलेल्या गवताचं संवर्धनाचं काम इथं चालू आहे. काय जे घाण इथं तयार झाले गवत झाडं ती लगेच काढायचं काम चालू आहे ते. म्हणून हा किल्ला इतका नीट सुव्यवस्थित आहे. हमारे महाराष्ट्र में ऐसा बहुत हुआ है. झाड़ बढ़ गया तो कितना टूट जाता है. बहुत खतरनाक. तुम अच्छे से देखभाल सकते हो. बहुत बढ़िया. एक जो जगह ड्यूटी कर जहाँ खाना मिल रहा है तो देखना पड़ता है. सबसे अच्छा ड्यूटी है ये जो है ना. ये अपने पूर्वजों की कोई तो पुराना जो है एक बोलते खानदानी किला है. हाँ. एक लोग देखते हैं जो दादा परदादा का लोग टाइम पे जो सामान रहता है वो चीज बेचने के लिए साइड करने के लिए किसी को देने के लिए थोड़ा दिल में दर्द होता है. 600 साल पुराना है बोला. 600 साल पुराना. 600 साल. इसमें 13 राजा राज करने के बाद में बीरा माता करीना है. सभी हिंदू राजा राज किए. अभी मस्जिद बढ़ गई बहुत. अभी क्या नहीं नहीं पहले कोई हिंदू मुसलमान में भेदभाव नहीं चलाते थे. आप मुस्लिम से हम क्रिश्चियन है वो हिंदू ऐसा नहीं चलता था. अभी हो गया. भाई भाई जैसा मिलकर काम करते. अब भी बड़ा है. हैदर अली जो है पहले इधर इस किला में बनाए सपोर्ट किए. इसका बगल में देखिएगा उसका निशान है मस्जिद के जैसा. लास्ट जाने का टाइम पे जो है बोला कि तो भाई के जैसा है तो एक निशान तो दे दो. मतलब हो हिंदू मुस्लिम से बगल में बनाया. बगल में देखिएगा तो. उसके बाद में विजय साम्राज्य नगर आपको अभी में महाराष्ट्र में ये राजा मदकरी नायक जाकर वहाँ से युद्ध करके हासिल कर लिया. तो इसका हैदर अली को पता चला तो बोला हम आपको भाई का जैसा मानते थे. एक बात भी बोलता तो आपको सैनिक ज्यादा देते थे. उससे के हमारे इस किला में 3 बार आ चुके थे अटैक करने में. 1765, 1777, 1779 में. तो कोई भी सामने दरवाजा से है तो अटैक नहीं कर पाएंगे. तो पीछे दरवाजा से है. हिंदी गुफा हम लोग हिंदी में गुफा. ओके. खूप छान माहिती दिली त्यांनी आणि ते इथं संवर्धनाचं काम करतायत पूर्ण किल्ल्याच्या. हा ते ह्याच्यावर काढले ते त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार. ते म्हणत होते की इथं आधी असलं काय भेदभाव नव्हता हिंदू मुस्लिम लोकांचा. म्हणून ह्या किल्ल्यावर ते सगळ्या 13 हिंदू राजांनी राज्य केलं बरोबर ना. हा. आणि मग त्यांनी एक मुस्लिमांना एक छोटंसं काय म्हणतात मुस्लिम समाजाला छोटंसं प्रतिनिधित्व म्हणून ह्या किल्ल्याच्या वर जे 2 टोप दिसत आहेत
ते मशिदीच्या आकाराचे बनवलं गेलं त्यासाठी. खूप मस्त असं किल्ला आहे आणि सगळं असं जतन केलेलं आहे. कुठे तुम्हाला असं गवत किंवा हे उगवलेलं दिसणार नाही. खालून आता आपण वर आलोय आणि इथं आता जरा वास्तू वाढलेत. पुढे एक मंदिर आहे, इकडे एक वास्तू आहे. गणपती टेम्पल आहे, गणपतीचं मंदिर आहे. ठीक आहे. व्यायामशाळा जिम आहे त्या काळाची. केवढं सुद्धा जायला. ही व्यायामशाळा आहे इथली आधीची. वर छताला एक खोल आहे चौकोनी आत उजेड येण्यासाठी. आणि आपण तालीम म्हणू शकतो याला. तालीम. इथं कटिंग एज टेक्नॉलॉजी बद्दल जरा माहिती दिली आहे. हे आता आपण मेन बाले किल्ल्यात प्रवेश करतोय. इथे एक दीपस्तंभ आहे, केवढा मोठा आहे. ती शिक्षा देण्यासाठी आहे काय? बाणावर हुक लावल्यात का घंटा होती इथं? खूप मस्त आहे. वर बाले किल्ला अजून आत आहे. तिथून आत आलो. इथे आपल्याला समोरच एक मंदिर दिसतंय. इकडे एक मंदिर आहे, एक भव्य वास्तू आहे तिथं 2. ते वर एक वास्तू आहे, कदाचित ते पण मंदिर असेल. ते दरवाजा आहे त्याला जायला, इकडनं अशी रस्ता आहे. खूप मस्त किल्ला बांधला गेला आहे, खूप मस्त एकदम. आणि सुस्थितीत आहे एकदम. सर ते पहिलं ते दगडावर बांधकाम केलंय, तुझ्या समोर दिसतोय दगड. त्याच्यावर पण हे केलेलं आहे, बुरुज बांधला आहे. तिथं एक छोटीशी खोली असेल कदाचित. पूर्ण अशा तरंगत्या दगडांवर सगळं बांधलं गेलंय. ते वर बघू शकता आपण किती मोठे मोठे दगड आहे तिथे. आपण आता असंच वर जाऊया. वरून आपल्या जवळपास सगळ्या किल्ल्याचा हे दिसेल, आढावा होईल. तिकडे पण भरपूर वास्तू आहेत, तिकडे वर वास्तू आहेत. खूप मोठा किल्ला आहे. जवळपास एक पूर्ण दिवस लागेल हा किल्ला फिरायसाठी. आपल्या राजगड रायगड सारखा खूप मोठा किल्ला आहे हा. आणि एकदम संवर्धन केलेलं आहे, सगळं आहे तसं आहे. कुठेही जास्त अशी पडझड नाही आहे आणि सगळं स्वच्छ असं आहे किल्ला. इथे एक 3 मजली बिल्डिंग आहे. वर आपल्याला दिसत तिथे एक बुरुज आहे. आलो आत्ता आपण इथून आत आलो आत्ता. हे बघा कसं आहे, 3 मजली बिल्डिंग आहे आणि सरळ दिसते त्याचा सुस्थितीत आहे. इकडे आहे तसंच तिथं आहे. खूप जोरात वारं चालू आहे. वर पण इकडं मंदिर आहे, खूप मस्त आहे. एकदम छान वातावरण. त्या ठिकाणी आधी राजे महाराज इथं काचकावड्यांची खेळ खेळायचे आणि ते आपल्याला ते दिसतंय. फक्त हे जरासं हे झालंय, म्हणजे झीज झालेली आहे त्यामुळे जरा हे झालं. पण इथं चौकोन वगैरे असं आपल्याला इथं दिसतंय. इथे खेळायचे ते लोक. तर आपण आज जाऊया.
एक 3 मजली हे बांधकाम आहे. एकदम सुस्थितीत आहे अजून जसं तसं आपण बघू शकतो. पुढं दरवाजा आहे मंदिराचा आणि याच्यामध्ये मस्त एकदम बघा आपल्याला सगळं दिसतंय. वारं इथं खूप जोरात आहे. वर दगडावर बांधलीवर छोटी खोली पण आहे. किल्ल्याच्या वर आलोय. तिथे एक बुरुज आहे, इकडे बुरुज आहे किल्ल्यावर. तिथून आता आपल्याला सगळा किल्ला दिसेल वरून. ते जे खाली दिसतंय ते होतं मुख्य द्वार. तिकडून आता आपण असं वर आलोय. खूप मोठा किल्ला आहे. पलीकडच्या बाजूला आपल्याला ते किल्ल्याच्या तिकडचं टोक दिसतंय बुरुज दिसतंय. त्या पलीकडे ते गाव आहे इकडचं कुठेतरी, त्याचं नाव माहिती नाही. तिकडे लांबपर्यंत दिसतंय. तिकडे पण वास्तू आहेत काहीतरी, कदाचित महल असू शकतो तो. तिकडे वर बुरुज आहे, मस्त आहे. जो हा बुरुज दिसतोय तुम्हाला त्या मागच्या बाजूला अजून थोड्या भरपूर अंतरानंतर अजून वर टोक आहे. त्याच्या वर पण बुरुज आहे. तर ते माहिती दाखवल्याप्रमाणे इथे एक चौकोटी कमान आहे. तर विजय स्तंभ आहे, वर मंदिर आहे. मस्त किल्ला आहे. ते वर जाण्याची वाट आहे नाही तुम्हाला दिसत असेल जी वाट आपण आता तिथला मंदिर बघून आलो. ते एक शिव मंदिर होतं आणि तिकडून आता इथं आल्यानंतर ही एक भव्य इमारत आहे. इथं समोर कदाचित मंदिर आहे आणि त्याचे एंट्रन्स आहे तिकडे. मुरुग मठ आहे, मठ आहे हा. तिकडे एक मंदिर आहे. मस्त मठ आहे. इथं मध्ये ओपनिंग आहे मठाला आणि इकडे चारी बाजूला खोल्या आहेत. इथं राहू शकतो आपण, काय म्हणताय? एकदम सुस्थितीत आहे. भरपूर मोठ्या खोल्या आहेत ह्या. कुठलं मंदिर आहे? आता हा मठ बघून बाहेर आलो आणि हे आहे पॅलेस कॉम्प्लेक्स. म्हणजे राजाचा जो महाल आहे तो हा असू शकतो. आणि प्रत्येक ठिकाणी अशा कमानी आहेत. छान आहे, मस्त. अहो माझ्या मते आहे ना त्या कमानी म्हणजे दरवाजे असतील. कारण ती पडझड झाली या कडेनं बा. नाही प्रत्येक ठिकाणी असंच आहे. मस्त एकदम. हे पण बा 3 मजली आहे एकदम. संपिगे सिद्धेश्वरा मंदिर.
पॅलेस कॉम्प्लेक्स इकडे का मस्त आहे. फ्यूज का मस्त आहे. इकडे नंदीची मूर्ती आत, इकडे आत मंदिर आहे. इथं कर्नाटकी भाषेमध्ये शिलालेख लिहिलेले आहेत. मस्त मंदिर आहे. खूप छान आहे. महादेवाचा पिंड आहे. इथे होम जागा, बाहेर आत जलाशय हे ज पाणी बाहेर यायची जागा इथं आहे. मस्त एकदम. आणि सगळे दगडांच्या खाली आहे मोठमोठ्या दिसतं इकडे. मस्त एकदम. काय इथे पण आत एक महादेवाची पिंड आहे. आपण चित्रदुर्ग फिरत असताना आपल्या इथे खूप फेमस असलेले मंकी मॅन भेटलेत जे आपल्यावर फिरतात. ते इथे गडावर चढतात एकदम फास्ट. खूप फेमस आहेत. हाय का ओके. आपला इथं आता चित्रदुर्ग फिरून झालाय. आपण ते सगळं बघून आलो खाली. आता आपण चाललोय रूमकडे. जाताना तर जमलं तर नाश्ता करू. नाश्ता करून रूमवर सायदी ठेवून आता अजून एक इथे एक स्पॉट सांगितलं आम्हाला चंद्रवली केव्ज म्हणून. आम्ही आता तिकडच्या बाजूला जाऊ.